मंडळी, ऊसतोडी हंगामाला सध्या सुरुवात झालीये. तुमच्या आजूबाजूला सगळीकडे ऊस तोडलेला बघायला मिळत असेल. पण ऊस तोडला आणि कारखान्याला घातला की लगेच शेतकऱ्याला पैसे मिळाले असं कधी होतंय का? तर नाही. कारण पैसे राहिले बाजूला, पण ऊस कारखान्यापर्यंत जाण्याआधी शेतकऱ्याला जीवाचं रान करावं लागतं. टोळी बघावी लागते, नाही आली तर त्यांच्या मागं लागावं लागतं. रानात ऊसाची ट्रॉली अडकली तर ट्रॅक्टर बघायचा, त्याचे पैसे भागवायचे आणि कितीतरी काय काय करावं लागतं. तेव्हा कुठं ऊस कारखान्यापर्यंत पोहोचतो. पण कारखान्यात ऊस पोहोचला म्हणजे काम संपलं असं होत नाही. तर त्या कारखान्यात ऊसाचं वजन करताना शेतकऱ्यांना काटेमारीला सामोरं जावं लागतं. शेतकऱ्यांनी कारखान्यात ऊस नेण्याआधी केलेलं वजन आणि कारखान्यात ऊस गेल्यावर डिजिटल काठ्यामध्ये केलेलं वजन यात कितीतरी पटीनं फरक असतो. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. म्हणूनच साखर कारखाने काटे कसे मारतात, डिजिटल काट्यामुळे काय काय बदल होत आहेत याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सध्याच्या घडीला आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या रानात ऊस दिसतोय. पण हे ऊस लावणं, छाननी करणं, कारखान्यात ऊस नेणं आणि त्यातून कितीतरी दिवसांनी हातात पडणारी अनपेक्षित रक्कम, जी शेतकऱ्याच्या कष्टाची आणि त्याच्या ऊसाच्या भावाची सगळ्यात कमी रक्कम असते. आणि या कमी रकमेचा फॉल्ट त्या डिजिटल काठ्यामध्ये असतो. बऱ्याच कारखान्यात टेनेजच्या सिस्टीम मध्ये फॉल्ट करून काटा मारला जातो. यामुळे होतं काय, तर शेतकऱ्यांच्या ऊसाचं वजन कमी भरतं आणि या काटेमारीत शेतकरी वाचला तरी FRP कायद्यानुसार 14 दिवसात शेतकऱ्याला ऊसाचा पहिला हप्ता येणं बंधनकारक असतं. पण इथं तर 2-2 महिने शेतकऱ्यांना ऊसाचा हप्ता मिळत नाही. फार कमी कारखाने FRP नुसार शेतकऱ्यांना पैसे देतात, पण उरलेल्या अनेक ठिकाणी ही रक्कम तुलनेत कमी असते. सरकारमध्ये समाविष्ट नसलेल्या राजकारण्यांचा कारखाना हा सत्ताधाऱ्यांसाठी दबाव तंत्राचा विषय असतो. पण राजकारणाच्या या खिळखिळ्या व्यवस्थेमुळे परिणामी शेतकऱ्याचाच खिळखिळा होत चाललाय. याशिवाय साखरेव्यतिरिक्त इथेनॉल या बाय प्रोडक्टचा पण शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही. अशा टायमिंगला सरकार पण कारखान्याची बाजू घेतं. त्यामुळे शेतकरी हा आजपर्यंत सरकारच्या दृष्टीत दुय्यम प्रायोरिटीवर असलेला दिसून येतोय. तर ही दुय्यम प्रायोरिटी ठरवली जाते कारखान्यातल्या डिजिटल काट्यावर. हाच काठा कारखाना कसा मारतात ते बघू. मंडळी, तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने 2022 मध्ये राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करण्यात आले. वजनात पारदर्शकता यावी, तसंच काटेमारीतून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान थांबावं, हा यामागचा हेतू होता. परंतु कारखानदारांनी या कायद्यालाही ढाक लावून टप्प्याटप्प्यानं यातील तरतुदी काढून काटेमारीचा गोरखधंदा सुरूच ठेवला आहे. यात सगळेच कारखानदार दोषी आहेत असं अजिबात नाही. परंतु अनेक कारखाने शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन स्वतःचे खिसे भरतायत. कर्नाटकातील साखर कारखाने तर काटेमारीतूनच ओरबडून खात असल्याचा अनुभव आहे. तसंच जेव्हापासून ही डिजिटल काटेमारी सुरू झालीये, म्हणजेच जेव्हापासून वे इंडिकेटरला संगणक जोडला गेला, तेव्हापासून काय काय होतंय, तर वजन काट्याच्या वे इंडिकेटरला केवळ प्रिंटर जोडला तर त्यात केवळ ट्रॅक्टरचा नंबर, शेतकऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर एवढंच टाकण्याची सोय आहे. त्याचबरोबर वजन दर्शवणाऱ्या आकड्यात कोणताही फेरफार करता येत नाही. दुसरी गोष्ट, वजन केल्यावर केवळ प्रिंट देता येते. परंतु या वे इंडिकेटरला संगणक जोडला तर वजनात बदल करणं सहज शक्य होतं. नेमका याचाच लाभ काही कारखानदार उचलत असतात. यातूनच रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या शेतकऱ्यांच्या मालावर डल्ला मारला जातो. त्याचबरोबर अनेक साखर कारखाने बाहेरून वजन केलेल्या वाहनांना आत प्रवेशच देत नाहीत. परंतु शेतकरी स्वतःच्या मालाचं वजन करून आला तर त्यात चूक काय आहे? जगात असा कोणता धंदा आहे जिथे खरेदीदार डोळ्या माघारी वजन करणार आणि ते ग्राह्य मानायचं? परंतु यातच खरी फसवणूक आहे. सगळे शेतकरी जर बाहेरून वजन करून यायला लागले तर कारखानदारांची दुकानदारी थांबेल. या भीतीनं वाहतूकदारांवर दबाव टाकून बाहेर वजन करायला मज्जाव केला जात असल्याचं दिसून येतंय. शिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबद्दल संशयाचं वातावरण आहे. हा संशय दूर करणं ही कारखाने आणि सरकार यांची संयुक्त जबाबदारी आहे. काटामारी रोखण्यासाठी सरकारने जी भरारी पथकं नेमली आहेत, यातून काटामारी रोखता येणार नसून उलट काटामारी अधिकृत होतीये. सरकारला जर खरोखरच काटामारी रोखून शेतकऱ्यांचं नुकसान टाळायची इच्छा असेल तर वे इंडिकेटरला संगणक जोडायला बंदी घातली पाहिजे. तसंच वे इंडिकेटरलाच प्रिंटर लावून वजनाच्या पावत्या काढून शेतकऱ्यांना देण्याची पद्धत अवलंबावी लागेल. असं केलं तर काही प्रमाणात काटामारीवर अंकुश ठेवणं शक्य आहे. दरम्यान या संपूर्ण गोष्टीबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी म्हणाले की देवेंद्र फडणवीस ज्यावेळी 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी मी साखर कारखाने काटे कसे मारतात याचे पुरावे दिले होते. पण त्यांनी सगळे पुरावे किरीट सोमय्यांना दिल्याचं मत शेट्टी यांनी व्यक्त केलं.
यानंतर त्यांनी सर्व साखर कारखानदारांनाच भाजपमध्ये घेतल्याचं शेट्टी म्हणाले. त्याचबरोबर काटामारी थांबवा, गेल्या 10 वर्षापासून आम्ही बोंबलतोय. 5,000ने चालणारा कारखाना जर 10% काटा मारायला लागला तर दररोज 500 टन काटा मारला जातो. 500 टनाचे 3,000 धरले तर दररोज साखर कारखाने 15 लाख रुपये काळा पैसा कारखानदारांच्या खिशात जातात, असं शेट्टी म्हणाले. याचबरोबर काटामारीतून एका वर्षाला नवीन एक साखर कारखाना तयार होऊ शकतो, असं शेट्टी म्हणाले. शिवाय पेट्रोल पंपावर काटा मारला तर लगेच सॉफ्टवेअरने कळतं. तशीच यंत्रणा तयार केली तर काटामारी सहज रोखू शकता येते, असं शेट्टी म्हणाले. मग देवाभाऊ तुमचा हात कुणी धरला आहे, असा सवालही शेट्टी यांनी केला. कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्ष काटेमारी रोखणारी यंत्रणा धुळखात पडलीये. पुढे शेट्टी म्हणाले की स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना सांगतो, ती यंत्रणा भंगारात काढून टाका. ऊसाला यावेळी तुरे येणार आहेत, ऊस तोडायला पैसे देऊ नका. 20 जानेवारीच्या आत हंगाम संपणार आहे, त्यामुळे ऊस घालवायला गडबड करू नका. आम्ही ऊस तोड मजुरांचे पैसे वाढीला विरोध केला नाही, उलटा आम्ही पाठिंबा दिलाय. मग ऊस तोडणाऱ्यांना पैसे द्यायची काय गरज आहे, असं शेट्टी यावेळी म्हणाले. मंडळी, ऊस पिकवणारा शेतकरी हा साखर उद्योगाचा पाया आहे, पण त्याला सर्वात जास्त अन्याय सहन करावा लागतोय. शेतकरी वर्षभर कष्ट करून ऊस उभा करतो, पाणी, खत, मजुरी, वाहतूक याचा खर्च करतो. पण कारखान्यात गेल्यावर जर वजनातच पारदर्शकता नसेल तर त्याच्या घामाची किंमत कोण देणार? डिजिटल काटे हे शेतकऱ्यांचं नुकसान थांबवण्यासाठी आणले गेले होते, पण तंत्रज्ञानाचा वापर पारदर्शकतेसाठी न होता जर फेरफारीसाठी होत असेल तर ती व्यवस्था बदलण्याची गरज आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? ऊस मोजणीसाठी डिजिटल काटा असायला हवा का? ऊस मोजणीसाठी शेतकऱ्यांची अजून कशा प्रकारे पिळवणूक केली जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.